संघ आणि भैरवनाथ 11 विरेवाडी संघ दोन मातब्बर संघ एक अनएक्सपेक्टेड कोलॅबोरेशन आपण पाहतोय जे मात्र या स्पर्धेमध्ये केलं जाणार आहे। अर्थातच आपणास पाहायला मिळेल टीम एम्पायर 30 संघ आणि त्याच्या समवेत भैरवनाथ 11 विरेवाडी संघ खेळ करताना देखील पाहायला मिळेल। दोन्ही संघाला विनंती असेल आपला एक एक्स्ट्राचा खेळाडू पाठवून द्यायचा। दोन्ही संघांनाच नव्हे तर जो संघ ज्यावेळी खेळ करेल त्याने आपला एक एक्स्ट्राचा खेळाडू पाठवून द्यायचा नाव नोंदणीसाठी। टीम सागरला आपण पाहतोय। यावेळी देखील चेंडू हवेमध्ये शुभम जाधव लाल्या गेला होता आणि त्याचाच मात्र आपण पाहतो यावेळी आता पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाज सागर जो कान मंत्र दिला तोच कान मंत्र मात्र आपण पाहतोय आता उपयोगाला देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतो। यावेळी बॅटर गॉन म्हणजे विजय सपकाळ कॅप्टन माघारी जाताना पाहायला मिळतील। आलेली ही विकेट जी मात्र खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते। विजय सपकाळ माघारी जात असताना मैदानाच्या आतमध्ये अविनाश निकम प्रवेश करतोय। अविनाश निकम मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सागर तयार जो मात्र टीम एम्पायर 30 संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज मानला जातो। स्ट्रायकर गोलंदाज मानला जातो। आज देखील या स्पर्धेमध्ये स्ट्रायकिंग गोलंदाजी करतोय। फटका खेळला सरळ दिशेला शुभम पासून थोडासा दूर म्हणजे वन बाउन्स फील्ड देखील केला जातोय। यावेळी मिळणार आहे सिंगल रन आणि या सिंगल नेची संघाची धाव संख्या 5 वरती जाऊन तर पोहोचेल परंतु त्यापेक्षा एक महत्त्वाची बाब असेल जो सागर पवार नॉन स्ट्राइक एंडला उभा होता तो मात्र स्ट्रायकिंग एंड वरती येतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। यावेळी बेट केल्या जात आहे। सागर पवारला मात्र आपण पाहतोय बॅट स्विंग करत असताना कमी गतीने हाताळलेला हा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला जो मात्र डॉट चेंडू येतोय निर्धाव बॉल येतोय। यावेळी चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळतात आपणास 4 संघाची धाव संख्या धाव फलकावरती 5 धावा। टी शर्ट्स आपण पाहतोय मात्र प्रत्येक संघाला टी शर्ट देखील प्रोव्हाइड केली जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। फटका पुन्हा त्या फटका आपण पाहतोय कव्हर रिजन क्षेत्ररक्षक असेल त्याच्या उंचीवरतून आता डीप मध्ये सतीश जाधव धावताय चेंडू फील्ड करतील फेकी देखील करतील। या चेंडूवरती मिळणार आहे 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धाव संख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते 7। 5 चेंडू कंप्लीट आणि संघाची धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 7 रन ऑन स्कोर बोर्ड। सतीश जाधव यांचं पाहायला गेलं तर गेली 2 महिन्यापासून थोडीशी फिटनेसची आपण पाहतोय झुंज देताना पाहायला मिळतात तरी सुद्धा खेळ केला जाईल या स्पर्धेमध्ये। मागील स्पर्धेमध्ये देखील खेळ केला गेला। पुन्हा एकदा मिस स्ट्रोक आहे याच्यावरती देखील सिंगलचा प्रयत्न असणार आहे का सिंगलचा प्रयत्न यावेळी रन कंप्लीट म्हणजेच आपण पाहतोय ओव्हर संपते ओव्हर संपवणारा हा बॉल याच्यावरती लिहिली जाते 1 रन। संघाची धाव संख्या पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती जाऊन पोहोचते धावा 8। 1 गडी बाद टीम डफळवाडी आणि त्याच्या समवेत साखरवाडी संघ। पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 8। आता बॉलिंग मार्क वरती चर्चा केली होती मागील मॅच मध्ये शुभम गाडगेला पाहायला गेला दोन्ही बाजूला चेंडू वळवताना पाहिलं होतं तर या मॅच मध्ये दोन्ही बाजूला चेंडू फिरवू शकतो का रोहित सोमरने पण बॉलिंग मार्क वरती तयार होत आहे। ओव्हर क्रमांक 2 मध्ये ओव्हर दी विकेट आणि समोर मात्र असणार आहे सागर पवार।
पहिला बॉल, यावेळी काय कट केलाय, यावेळी काय घुमवलाय, यावेळी काय फिरवलाय चेंडू. वाह, समोरून मात्र आपण पाहतोय जसा मुखातून घास हिसकावून घेतला जातो तसा मात्र आपण पाहतो रोहित सोमारने चेंडू हाताळलाय. पहिली ओव्हर, चेंडूवरती ग्लेज नंतर मात्र आपण पाहतो ओव्हर क्रमांक 2 वरती तो आलाय. चेंडूवरती आपण पाहतो ग्रिप पकडली जाते आणि कळवलं जाते पंचांच्या माध्यमातून की या पहिल्या चेंडूवरती ही बाईची रन आले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा पाहायला मिळतात 9 धावा. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय, फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, परंतु त्याच्यापेक्षा जो माइंडसेट महत्वाचा असतो तो मात्र रोहित सोमाडे जवळ आहे. यावेळी देखील फसवला जात आहे, अविनाशला देखील फसवलंय. यावेळी देखील आपण पाहतोय धाव जी येणार आहे जी मात्र आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपाची आपणास पाहायला मिळेल. पंच देखील कळवतात पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा ज्या आल्या, ज्या मात्र बॅटने नाही आल्यात तर त्या मात्र आपण पाहतो शरीराने आल्यात. यावेळी पंच देखील आपण पाहतोय आणि पंचांचं आशाभूत नजरेने पाहिलं जात होतं. या कारणास्तव मात्र आपण पाहतोय वाईट बॉल येतो आणि या वाईट निश्चित एक्स्ट्राची रन धावफलकावरती जोडलीच आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 11 धावा पाहायला मिळत आहेत. 2 बॉल पूर्ण झाले तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लाईन चेक करणं गरजेचं आहे. यावेळी देखील शरीरापासून दूर ठेवला जातोय. जर चेंडू कट करायचा, जर चेंडू समोरून फिरवायचा आहे तर तो अगदी स्लॉट मध्ये असावा, जो मात्र आपण पाहतो लेन चेंडू असावा. जर आपण हाफ ट्रॅकर वापरण्यात आले तर हाफ ट्रॅकरचा मात्र पुरेपूर समावेश घेतला जाऊ शकतो सागर पवार यांच्या माध्यमातून. ही देखील आपण पाहतोय त्यांची कहाणी आहे इथून मागची. हो, यावेळी देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईट बॉल येणार आहे आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो इन्क्रीज होते, बढती घेते. एक्स्ट्रा शरण नको आहेत, एक्स्ट्रा शरण मात्र आपणास खर्च करायचे नाहीत असंच बोलत असेल संपूर्ण संघाचा डकआउट. 13 धावा धावफलकावरती 2 बॉल पूर्ण होत असताना. यावेळी देखील वाईट बॉल येतोय. यावेळी देखील आपण पाहतोय त्याच्या भात्यातील दुसरा चेंडू त्याने वापरण्यात आला, तो देखील लेग स्टिकला मिस करत जात होता. यावेळी यावेळी डॉट बॉल येतोय का नाहीये. यावेळी देखील वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील आपण पाहतोय वाईड बॉल येत असताना पूर्णपणे या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 वाईड बॉल पाहायला मिळतात, जे लागोपाठ आले, जे बॅक टू बॅक आले, जो मात्र एक 5 धावा ज्या मात्र अपोजिट संघाला खूप रनपुट वरती आणू शकतात. एक धावेचं महत्व प्रत्येकाला माहित आहे. याच मात्र आपण पाहतोय 5 धावा. आता काय केलं जाईल? स्वप्नील तोडकर आलाय, त्यानंतर शुभम जाधव आलाय. आता चर्चा केली जाईल, काय सांगितलं जाईल, कोणती लेंथ सांगितली जाईल, काय लाईन सांगितली जाईल. कारण की सागर पवार सारखा एक विस्फोटक घातक फलंदाज समोर उभा असेल तर गोलंदाजी करणं थोडंसं अवघड पडेल का, हे देखील पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, रोहित टू बॅटर सागर. यावेळी पुन्हा एकदा काय घडेल? डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय का? डॉट बॉल आहे, म्हणजेच आपण पाहतोय आपण जर कळवताय तर 5 चेंडूचे आपण पाहतोय अथक संघर्षानंतर हा चेंडू तिसरा चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. आता 3 बॉल कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. यावेळी चेंडू हवेमध्ये, शुभम जाधव चेंडूवरती नजरा जमवतोय, काय करेल, काय घडेल. यावेळी कॅच कंप्लीट केली जाते. आज तो सागर पवार आणि त्याच्यावरतीच आपण पाहतोय 5 चेंडू ज्यानं वाईड फेकी केले होते. 5 चेंडू जो मात्र आपल्या संघाला थोडासा बॅकफूट वरती घेऊन जात होता, परंतु आलाय. त्यानंतर सागर पवारची मिळवले विकेट, म्हणजे या संघाचा दुसरा सलामीवीर आता मात्र माघारी जाताना पाहायला मिळणार आहे. संघ पहिल्या 2 ओव्हर मध्येच आपण पाहतोय 2 महत्वपूर्ण विकेट गमावून बसलाय. अर्थातच टीम डफळवाडी आणि साखरवाडी संघ. आता मॅच ची कहाणी पाहायला गेलं तर 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना देखील पाहायला मिळतील. युवराज केंजळे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. लास्ट टू गो. शेवटचे 2 चेंडू. स्ट्रायकिंग एंड वरती युवराज असेल, नॉन स्ट्रायकिंग एंडला अवी असेल. सागर पवार आणि विजय सपकाळे मात्र आता तंबूच्या आसऱ्याला जाऊन शांत बसलेत. गोलंदाजी अचूकते राहिले, गोलंदाजी मध्ये अचूकता राहिले. यावेळी डॉट बॉल येतोय. बॅट स्विंग एकीकडे केली जाते आणि यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय, म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळणार आहे. आता एक शेवटचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. रोहित सोमवणे टू बॅटर युवराज.
यावेळी देखील फ्लिक करायचा होता, डॉट बॉल येतोय। या ओव्हरची कहाणी पाहायला गेले मित्रांनो तर बॅटने एकही धाव आली नाहीये, बॅटने एकही धाव आली नाहीये। ज्या काही धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या 2 धावा आपण पाहतो जे मात्र बायच्या स्वरूपाच्या पाहायला मिळाल्या, तदनंतर येणाऱ्या ज्या एक्स्ट्राच्या रन्स। ओव्हर तर चांगली राहिली आहे, आता येणाऱ्या ओव्हर मध्ये कसा बॅकअप केला जाईल पुन्हा एकदा आपण पाहतोय विरेवाडी टीमच्या माध्यमातून, विरेवाडी धायटी संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे। चला मॅचला करूया पुन्हा एकदा सुरुवात। यानंतर होणारी मॅच आहे भुडकेवाडी आणि त्यांच्या सोबत मस्करवाडी सोबत खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची, आणि पाबळवाडी आणि केंजळवाडी एकत्रित खेळ करेल याची देखील नोंद घ्यायची आहे। पाबळवाडी केंजळवाडी आपण एकत्रित खेळ करणार आहोत आणि बुडकेवाडी आणि मस्करवाडी आपण एकत्रित खेळ करणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे। दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी लगेचच ह्या इनिंगच्या अखेरीस टॉस का बॉस मध्ये पाठवून देखील द्यायचे आहे टॉस करण्यासाठी, याची देखील नोंद घ्या। आता बॉलिंग मार्क वरती अनिकेत येतोय, अनिकेत छोटा पॅकेट बडा धमाका। पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये फसवले गेले, क्षेत्ररक्षक धावतोय, कोण येणार आहे चेंडूवरती, कॅच कोण कंप्लीट करेल नाहीये, कॉल करणं महत्वाचं आहे, संवाद साधणं महत्वाचं आहे मित्रांनो। यावेळी फसवलं होतं कारण की हा गोलंदाज रोहित सोमर्णेच्या पावलावरती पावलं टाकून गोलंदाजी करत आलाय आणि त्याच्याकडूनच आपण पाहतोय गोलंदाजीचे धडे देखील शिकत आलाय। असा अनिकेत बॉलिंग मार्क वरतून अगदी हुबेहूबरित्या कॉपी पेस्ट पद्धतीने मात्र रोहित सोमर्णेचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला त्याने आणि एक संधी देखील निर्माण करून दिली होती। कट केला जातोय, यावेळी विकेट किपरला बीट करत, बॅटरला बीट करत सिंगल रनची मात्र बायच्या स्वरूपाची येणार आहे। संघाच्या धावसंख्येमध्ये एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 18 धावा, 2 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 एच रन ऑन स्कोर बोर्ड। छोटा पॅकेट बडा धमाका, मूर्तीलाल, परंतु याचं कार्य खूप महान आहे, जो मात्र अशी गोलंदाजी करतोय जरूर याचं कार्य पाटण तालुक्यामध्ये देखील प्रसिद्धीला जरूर येणार आहे अशीच गोलंदाजी करत राहिला तर। डॉट बॉल येतोय का, अजून एक निर्धाव चेंडू येणार आहे, युवराज येतोय, बॅट स्विंग करतोय, बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, कारणास्तव मात्र डॉट बॉल पाहायला मिळत आहेत आणि हेच तर हवे टीम विरेवाडी आणि धायटी संघाला। यावी अपील केली जाते, बॅटर आउट होतोय, बॅटची मात्र आपण पाहतोय आउटसाइड एज बाहेर किनारा आणि यावेळी मात्र बॅटर युवराजचा खेळ संपला जातोय। एक यशस्वीरित्या ओव्हर हाताळली जाते, आतापर्यंत 4 बॉल कंप्लीट होत आहेत आणि आतापर्यंत 3 रन फक्त खर्च केल्या जातात अनिकेतच्या माध्यमातून। नवीन फलंदाज आता युवराजच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नितीन जगदाळे नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये। नितीन मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करणार आहे, ज्याच्यावरती असेल जबाबदारी, कारण की संघाचा धावफलक पाहायला गेलं तर खूप कमी आहे। संघाचा धावफलक मागील मॅचचा विचार करायला गेलं तर शांतपणे चालू असणारा धावफलक आपणास पाहायला मिळतोय। 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ओव्हर मधील। बॅकफूट वरती जाऊन खेळला जाणारा फटका, जो मात्र क्रिकेटमध्ये कधीच यशस्वी राहिला नाहीये, याची देखील आपण पाहतोय गोष्ट लक्षात ठेवायची, ही देखील बाब लक्षात ठेवायची आहे। जर आपण चेंडूवरती जाऊन जर फटका खेळला तर जरूर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल, परंतु बॅकफूट वरती जाऊन जर फटके खेळायला सुरुवात केली तर जरूर तुम्ही देखील बॅकफूट वरती जाऊ शकता। आता खेळला जातोय, यावेळी देखील बॅटचा अंदरुणी किनारा इनसाइड एज, यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप केली जाते, परंतु काही हरकत नाहीये, जे चाललंय ते योग्य चाललंय, हेच बोलत असेल टीम कॅप्टन अक्षय पेंडारे। आणि यावेळी मात्र आपण पाहतोय 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 18 पाहायला मिळतील। आता एक शेवटची ओव्हर आहे, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण येणार आहे टीम विरेवाडी धायटी संघाकडून हे देखील पाहणं गरजेचं आहे, परंतु यानंतर
महत्वाचा कॉल आम्ही देतोय. फुडकेवाडी मस्करवाडी संघ एकत्रित खेळ करताना पाहायला मिळेल. पाबळवाडी केंजळवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच ओव्हर संपल्यानंतर आमच्याशी जोडले जातील. टॉस का बॉस या व्यासपीठावरती टॉस देखील करणार आहोत आपण, याची देखील नोंद घ्यायची आहे. विलास डाव्या हाताचा हा डावखोरा गोलंदाज जो मात्र चेंडू कट करण्याची धमक ठेवतो आणि तेच त्याला या मॅच मध्ये नव्हे तर संपूर्ण स्पर्धेमध्ये करावं लागेल. समोर मात्र बॅटर असणार आहे अवी. हलक्या हाताने खेळला होता रोहित सोमार्डेच्या डोक्यावरतून वन बाउन्स सीमारेषे पार फरार. मिळत आहेत 4 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 रन. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय. यावेळी मात्र कोणतीच धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय विलासच्या माध्यमातून जो घेतला जाईल आणि या डॉट बॉल येत असताना मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिर देखील राहणार आहे. 22 वरती आपणास पाहायला मिळेल धावफलक. टीम पाहायला गेलं तर डफळवाडी आणि साखरवाडी संघाचा. चेंडू हवेमध्ये या ओव्हर मध्ये धावा बनवल्या जात आहेत का? डीप वर क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरतून अजून एक मोठा फटका. हा येतोय चौकार. दमदार दणदणीत अध्यक्ष चषकचा एक देखणा चौकार आणि या चौकारांची फेअर डिलिव्हरी. 26 धावा 26 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉल कंप्लीट झालेत. हो फॉलो थ्रू मध्ये चांगला अटेम्प्ट पाहायला मिळालाय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा कॉल 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. या चेंडूवरती 2 ते 3 खेळाडू आपण पाहतो धावत आले होते. अखेरकार शेवट आपण पाहतोय रोहित सोमार्डेने चेंडू फील्ड केला, परंतु त्याच दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळी देखील आपण पाहतो क्लिक करण्याचा प्रयत्न होता आणि याच दरम्यान आपण पाहतो डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळाला. अविनाश निकम स्ट्रायकिंग एंड वरतून धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. 5 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत. 28 रन ऑन स्कोर बोर्ड पाहायला देखील मिळतील. फटका खेळलाय. डीप मिड विकेट रिजन. स्वप्नील तोडकर असेल, चेंडू फील्ड करेल, फेकी करेल, सिंगल रन. स्ट्रायकिंग एंड अक्षय पेंडारे. विकेटचं पतन. धावफलकावरती फक्त 1 रन जोडली जाणार आहे आणि एक विकेट देखील जोडली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आता 30 धावांचं आव्हान दिलंय टीम धायटी आणि विरेवाडी संघाला 4 ओव्हर मध्ये डफळवाडी आणि साखरवाडी संघाच्या माध्यमातून. तर जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. चला या दोन्ही संघाचे प्रतिनिधी लगेचच टॉस देखील केला जाणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे.
हॅलो, बुडकेवाडी मस्केवाडी आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. बुडकेवाडी आणि मस्करवाडी आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आणि पाबळवाडी आणि केंजळवाडी आपला प्रतिनिधी लगेच पाठवून द्यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. लास्ट कॉल असेल, जास्त वेळ घेऊ नका. शिवसेना शाखा प्रमुख मसोबा चौक कल्याण, अर्थातच मान्य सन्माननीय आदरणीय विठ्ठलजी सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. साहेब यायचंय तुम्ही, तुमच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. विठ्ठलजी सपकाळ साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. टीम कॅप्टन लास्ट कॉल असेल, विनंती करतो यायचंय लगेच. पाबळवाडी केंजळवाडी आपण एकत्रित्या खेळताय, आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या आणि बुडकेवाडी आणि मस्करवाडी आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. थँक्यू. कॅप्टन निलेश देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. तसेच मस्करवाडी आणि टीम बुडकेवाडी आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. प्रवीणची माने माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला एक प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. कॅप्टन आलेत. बुडकेवाडी आणि त्यांच्या सभेत आपण पाहतोय मस्करवाडी, दोन संघ आज एकत्रित्या खेळ करताना पाहायला मिळाले. तर याच मॅचचा आम्ही हा टॉस करतोय. अर्थातच विठ्ठलजी सपकाळ साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. पॉइंट असा आहे, हेड आणि टेल. मागणी कोणाची असेल? कॅप्टन निलेश आपण आपल्या सोबत जोडले जातील. टेल अगदी मात्र आपण पाहतोय टॉस विन होते टीम पाबळवाडी, त्यांच्या सभेत आपणास पाहायला मिळणार आहे केंजळवाडी संघ. आपला महत्वाचा डिसिजन क्षेत्ररक्षण करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना प्रथमतः फलंदाजी करावी लागेल. प्रवीण सर, तुम्हाला काय स्ट्रॅटेजी असेल? प्रथमतः फलंदाजी करताना आम्ही कमीत कमी 60च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करू. समोरची टीम बघता कॉम्बिनेशन चांगला आहे त्यांचं, त्याच्यामुळे तीही टीम चांगलीच आहे. चांगला खेळ करू आम्ही. दोन्ही टीम या ग्राउंडवरती खेळतो, त्याच्यामुळे आम्ही चांगलाच गेम करायचा प्रयत्न करू. एक महत्वपूर्ण प्रश्न असा असेल, काय बोलाल अध्यक्ष चषक 2025च्या बाबतीमध्ये? अध्यक्ष चषक म्हणाल तर हे सेकंड टाइम स्पर्धा आपल्याकडे अशी भरलेली आहे की या स्पर्धेला तोडच नाही. आपल्या सह्याद्री असोसिएशन मध्ये किंवा पाटण तालुक्यामध्ये किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये तोड नाही या स्पर्धेला. आणि अध्यक्षांनी जे ही संकल्पना राबवली होती खूप छान आहे. थँक्यू. काय बोलाल कॅप्टन निलेश सर या स्पर्धेबद्दल? चांगली स्पर्धा आहे. पहिल्यांदाच असा आगळा वेगळा एक संकल्प आपले अध्यक्ष रामसावंत साहेब यांच्याकडून पाहायला मिळते. 2 गाव एक संघ, मजा येईल. येणारे 2 दिवस नक्कीच सर्व संघ मजबूत आहेत, त्यामुळे मजा येईल खेळायला. थँक्यू. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. चालू असलेली मॅच आपण पाहतोय. अर्थातच घायटी विरेवाडी एकत्रित खेळ करताना पाहायला मिळते. डफळवाडी आणि आपण पाहतो साखरवाडी. पहिला बॉल विजय यांचा वाईट फटका मिड विकेटला बीट करत असताना डीप वरती अविनाश निकम धावतोय, परंतु नाही पोहोचणार कारण की ताकदीने फटका खेळलाय. इलिमिनेशन पॉवर मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळाली होती. बैठा फटका रोहित सोमाळेच्या बॅट मधून 4 धाब्यांसाठी हा देखील पाहायला मिळतोय. एक बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. दोन बॉल संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात धावा 5. यानंतर होणारी मॅच आहे टीम अर्धा तास आपण पाहतोय पाबळवाडी केंद्रवाडी संघ टॉस विन झाली. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल टीम मस्करवाडी आणि बुडकेवाडी संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. 30 धावांचं आव्हान, एक मापक आव्हान आहे. बॉलिंग मार्क वरती विजय सपकाळ, स्ट्रायकिंग एंड वरती शुभम जाधव उर्फ लालू अगदी इनसाइड आउट खेळून काढला जातोय, उभ्या बॅटीने खेळून काढला जातोय. डीप वरती चेंडू ट्रॅव्हल करतो अलॉंग विथ कार्पेट. यावरती देखील 2 धावा बनवल्या जातात. एकेरी दुहेरी धावा खूप महत्वाची असते. स्ट्राइक रोटेट करणं खूप महत्वाचं असेल. हे समीकरण महत्वाचं आहे या मॅच मध्ये. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा आपण पाहतोय नेटकट पाहायला मिळाला, याच्यावरती सिंगल रन आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 धावा देखील पाहायला मिळतात. दुसरी मॅच आपण पाहतोय जी मात्र आजच्या दिवसामधील चालू आहे. 30 धावांचं आव्हान असेल आणि 30 धावांचं आव्हान पार करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलवरती 8 धावा बनवलेत या टीमने, म्हणजे विरेवाडी धायटी संघाने. आता येणारे शेवटचे 2 चेंडू आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये घेऊन काढला जातोय, इनफिल्डला बीट केला जातोय. एक सुरेख फटका डीप वरती अविनाश धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, फेकी देखील करतोय. तोपर्यंत येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या बढती घेत असताना जाऊन पोहोचले डबल डिजिट वरती, म्हणजे दुहेरी आकड्यावरती आपणास पाहायला मिळाला धावफलक ज्याच्यावरती धावा लिहिलेत पूर्णपणे 2 आणि या 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 10 धावा. हलक्या हाताने खेळून काढला जातोय. लॉंग ऑफ रिझन वरती चेंडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि याच्यावरती देखील 2 धावा येणार आहेत आणि या 2 धावेने ओव्हर मात्र आपण पाहतोय समाप्त होते आणि या ओव्हरचा खेळ संपतोय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 12 पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 18 धाव्यांची गरज. बॉल टू रन समीकरण लो स्कोरिंग मॅचच्या शेवटच्या बॉल पर्यंत जाणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. यानंतर होणाऱ्या मॅच साठी तयार राहायचंय. टीम टॉस विन झाले, ज्यांनी गोलंदाजी निवडले तो संघ देखील तयार राहील, बॅटिंग निवडले तो देखील संघ तयार राहणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. ट्रॉफी हाऊस संपूर्णपणे आपण पाहतोय जी या स्पर्धेसाठी राहिलेली आपण पाहतोय आकर्षक पारितोषिक अर्थातच मॅन ऑफ द सिरीज ची आपण पाहतोय एलईडी अर्थातच ज्यांच्या माध्यमातून लाभली गेले सौजन्य अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमंत दत्ताभाऊ पवार, ओम साई ट्रान्सपोर्ट भिवंडी यांच्या माध्यमातून लाभले गेले. संपूर्ण ट्रॉफी हाऊस आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपणास पाहायला मिळतोय. कोण कोण या ट्रॉफीवरती नाव हे देखील पाहणे गरजेचे आहे. ओव्हर क्रमांक 2 वरती येतोय अविनाश निकम. थांबलाय, यावेळी थांबायला भाग पाडले कारण की एक मोठं नाव समोर उभं आहे, एक मोठा विस्फोटक आणि जो या लय मध्ये फलंदाजी करणारा फलंदाज या हंगामामध्ये ज्याची सुरुवात दमदार राहिले तो शुभम जाधव उर्फ लालू स्ट्रायकिंग एंड वरती आहे. याच कारणास्तव थांबला की काय, परंतु शुभम ओहो यावेळी मात्र आपण पाहतोय बॅट आणि पॅडच्या मधून बॅटरला बीट करत, विकेट किपरला बीट करत, फर्स्ट स्लिपला बीट करत चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये निघून जातोय 4 धाव्यांसाठी आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या बढती घेत असताना जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी हवेत 14 धावा. या बाईच्या धावा आणि या बाईच्या धावा मात्र आम्ही धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले. नो स्ट्राइक आहे डेंजर झोन, नाही मिळत विकेट, 1 रन कंप्लीट. हे 2 चेंडू हाताळले जरूर, परंतु चांगला खेळ मात्र आपणास पाहायला मिळाला. अर्थातच अविनाशच्या माध्यमातून 1-2 चांगले चेंडू हाताळले जातात, परंतु त्याच्यावरती धावा रोखल्या जात नाहीयेत. पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 17 धावा. फुलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. लॉंग ऑन रिझन सागरदादा असतील, यावेळी 1 रन कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या आता 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिली मॅच पाहायला गेलं तर विजयाच्या दिशेने आपण पाहतोय प्रयत्न करत चाललेले अर्थातच विरेवाडी आणि धायटी संघ आपणास पाहायला मिळेल. वाटचाल तर मात्र तशीच चालू आहे. तर दुसऱ्या बाजूने आपणास पाहायला मिळते टीम डफळवाडी त्याच्या समवेत साखरवाडी संघ, जी मात्र विजय स्वतःच्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न करते. अविनाशचा 4था बॉल स्ट्रायकिंग एंडवर शुभम
शुभमचा आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, ज्याच्यावरती धाव कोणती येत नाहीये. फॉलो थ्रो मध्ये स्वतः जातोय, चेंडू फील्ड करतोय, डॉट बॉल येतोय, म्हणजे बिंदी गेंद आपल्याला पाहायला मिळणार आहे. 4 बॉल कंप्लीट. आता राहिले शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधील कसे हाताळले जातील. जर डॉट आले तर मॅच मध्ये येणाऱ्या ओव्हर्स मध्ये एक रंगत देखील निर्माण राहू शकते, निर्माण केली जाऊ शकते का हे देखील पाहणे गरजेचं आहे. फुल टॉस आलाय, फुल टॉस वरती चेंडू हवेमध्ये. सागर पवार धावतात, चेंडूवरती नजरा जमवतात. विकेटचं पतन म्हणजे आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल का. गमावले तर पहिली विकेट. आता येणारा नवीन फलंदाज कोण असेल टीम धायटी आणि टीम हिरेवाडी संघाकडून हे देखील पाहणे गरजेचं आहे. अक्षय येतोय, कॅप्टन अक्षय मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. आता रोहित सोमर्णे आणि अक्षय टीम एम्पायर धायटी संघाची ओपनिंग पेअर आता असेल सोबतीला. शेवटचा बॉल या ओव्हर मधील स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे अक्षय पेंढारे. पाहायला गेलं तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशन वारंवार प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय अव्वल स्थानावरती राहिलाय. प्रामाणिकपणा असेल, व्यावसायिक दृष्ट्या असेल, शैक्षणिक दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्यावसायिक दृष्ट्या पाहायला गेलं तर आपल्यामधील आपण पाहतोय 2 युवा उद्योजक अर्थातच विजय सपकाळ आणि त्यानंतर धर्मेंद्र पवार यांच्या माध्यमातून नालासोपारा मध्ये चालू असलेली शॉप देखील आपणास पाहायला मिळत आहेत. त्यांचा देखील आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सौजन्य मात्र किट्स केली गेलेत असे मात्र आपण पाहतोय. एनआरए स्पोर्ट्स आणि त्याच्या सभेत आपण पाहतोय मानखुर्द मध्ये कार्यरत असलेले अर्थातच जगदंबा स्पोर्ट्स अक्षय आरेकर आणि रितेश आरेकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय शॉप आणि त्यांच्या माध्यमातून देखील सौजन्य आपणास पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आवर्जून विनंती असेल सह्याद्री क्रिकेट असोसिएशन असेल किंवा पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील आपण पाहतोय सर्व खेळाडू वर्ग असतील, क्रिकेट प्रेमी असतील, आवर्जून एनआर स्पोर्ट्स नालासोपाराला देखील व्हिजिट करा. त्याच्या समेत आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स मानखुर्दला देखील व्हिजिट करा. ही देखील माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल. आता जाऊया मॅचच्या दिशेने. या शेवटच्या बॉल वरती आला चौकार आणि या चौकाराची मॅचची समीकरण थोडीशी बदलली गेली. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आता धावा 22. आता विजयासाठी हवेत 12 बॉल मध्ये 8. विजय पवारचा पहिला चेंडू बॉलिंग मार्क वरती विजय पवार यांना आपण पाहतो. त्यांचा पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दिली जाते. बॉटम हँडचा वापर, एक सिंगल रन. संघाची धावसंख्या धाव फलकावरती आता धावा 23 पाहायला मिळत आहेत. 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आपणास 7 धाब्यांची गरज आहे. एक मोठा स्ट्रोक अक्षय पेंढारे ऑन स्ट्रायकिंग एंड. हलक्या हाताने खेळायचा होता आणि खेळला देखील जातोय. याच्यावरती देखील एक सिंगल रन येते. आता बॉल टू रन समीकरण त्याच्यापेक्षा समीकरण आपण पाहतोय कमी होत असताना या कारणास्तव मात्र मोठे फटके खेळले जात नाहीयेत. विकेट्स मात्र आपण पाहतोय सेव्ह करून मात्र हा चेस करण्याचा प्रयत्न आपणास पाहायला मिळेल. टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपणास पाहायला मिळेल अक्षय पेंढारे आणि रोहित सोमर्णे यांच्या माध्यमातून. स्विच इट. यावेळी देखील आपण पाहतोय 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार. हा ट्रेडमार्क शॉट आहे रोहित सोमर्णेचा, जो मात्र प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक मॅच मध्ये याच्या बॅट मधून वारंवार येणार आहे. या 4 धाब्यांचे आता अंतर कमी होत आहे, म्हणजे आता फक्त 2 धाब्यांचं अंतर शिल्लक आहे. 2 धाबा बनवल्या तर या स्पर्धेमधील पहिला विजय धायटी आणि विरेवाडी संघाचा ठरेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. ओहो, विनिंग स्ट्रोक, बैठा फटका रोहित सोमर्णेच्या बॅट मधून धमाका. ज्यावेळी मॅच फिनिश केली जाते, मॅच विजय होते टीम धायटी आणि विरेवाडी संघ. वेलप्लेड टीम धायटी विरेवाडी संघ, वेलप्लेड टीम साखरवाडी आणि डफळवाडी संघ. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने, म्हणजेच बुडकेवाडी आणि त्याच्या समवेत संयुक्तरित्या खेळ करेल मस्करवाडी, पापळवाडी आणि केंजरवाडी. चला प्लीज विनंती करतो कॅप्टन निलेश आपली संपूर्ण कंपनी घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आणि आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून देखील द्यायचे आहेत बुडकेवाडी आणि मस्करवाडी संघ.